नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. 2-4 आयुर्वेदिक घटक वापरून तुम्ही घरच्या घरी बनवलेले हे आयुर्वेदिक तेल वापरून पहा. बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या कुठल्याही आयुर्वेदिक तेलापेक्षा हे 100 पटीनं परिणामकारक आयुर्वेदिक तेल तुम्ही बनवू शकता. हे तेल वापरल्यानं तुमची केस गळती पूर्णपणे थांबते. एकही केस तुमचा गळणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. त्याचबरोबर तुमचे जर केस गळालेले असतील तर त्या ठिकाणी नवीन केस उगवतील. शिवाय पांढरे झालेले जे केस आहेत ते केस परत तुम्हाला काळे व्हायला लागलेले दिसतील. ज्यांचे केस एकदम बारीक असतात ते केस लवकर तुटतात, गळतात आणि पांढरे पण लवकर होतात. असे केस थोडे याने जाडे होतात आणि त्यामुळे त्याची मुळं जी आहेत ती पूर्णपणे मजबूत होतात आणि एकही केस तुमचा गळत नाही. इतकं हे परिणामकारक आणि जबरदस्त तेल तयार होतं. हे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि याच्यासाठी कुठल्याही प्रकारचा खर्च येत नाही. ज्या 4 वस्तू लागतात त्याही तुम्हाला सहजरित्या उपलब्ध होतात आणि बाजारामध्ये उपलब्ध असणारे विविध प्रकारचे जे महागडे तेल आहेत त्या तेलापेक्षा हे तेल 100 पटीनं चांगलं आहे. याचा अनुभव फक्त तुम्ही 3 दिवस लावून जरी पाहिलं तरी तुम्ही स्वतः मला सांगाल की याचा अनुभव जो आहे तो त्यापेक्षाही 1000 पटीनं चांगला आहे. इतकं हे जबरदस्त तेल आपल्याला बनवता येतं. हे तेल बनवण्याची जी प्रोसेस आहे त्याच प्रोसेसनं आपण हे तेल बनवणं गरजेचं आहे. ही प्रोसेस मात्र महत्त्वाची आहे. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला याचा रिझल्ट जो आहे तो 100% मिळेल. तर मी या ठिकाणी तुम्हाला 100 ml खोबरेल तेलामध्ये हे तेल बनवून दाखवणार आहे. तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर त्या पटीमध्ये तुम्ही तेल वाढवून त्यामध्ये त्याच पटीमध्ये साहित्य वाढवून तुम्ही हे तेल जास्त प्रमाणामध्ये सुद्धा बनवून ठेवू शकता आणि अगदी लहान मुलांपासून सगळ्यांना वापरता येतं. महिला असेल, पुरुष असेल, सगळ्यांना हे वापरता येतं. तर 100 ml खोबरेल तेल आपल्याला नारळाचं तेल घ्यायचं आहे. नारळाचं तेल हे केसासाठी सर्वोत्तम असतं म्हणून आपल्याला नारळाचं तेल वापरायचं याच्यासाठी. दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा घटक याच्यासाठी जो वापरायचा आहे आपल्याला तो आहे कढीपत्ता. कढीपत्त्याची पानं आपल्याला साधारणतः छोटी छोटी 20 ते 25 पानं आपल्याला 100 ml तेलासाठी वापरायचे आहेत. तर हे कढीपत्त्याची पानं तुम्ही बाजारामधून कढीपत्ता आणल्यानंतर 2-3 दिवस तसंच ठेवायचं आहे सावलीमध्ये. अगदी 2 दिवसामध्ये तो पूर्णपणे सुकून जातो. हा सुकलेला कढीपत्ता आपल्याला याच्या प्रोसेससाठी वापरायचा आहे. तर या कढीपत्त्यामध्ये जे कोएजनिन नावाचं ग्लुकोसाइड असतं ते केसांच्या मुळांना पोषण देण्यासाठी अत्यंत जबरदस्त असतं. पांढरे होणारे जे केस आहेत तुमचे ते थांबतात याने. त्याचबरोबर केस गळती यांनी पूर्णपणे थांबते. नवीन केस उगवण्यासाठी सुद्धा कढीपत्ता महत्त्वाचा असतो म्हणून आपण कढीपत्ता या ठिकाणी वापरणार आहोत. दुसरा घटक आपल्या याच्यासाठी वापरायचा आहे मेथीचे दाणे. मेथीचे दाणे डोक्याच्या त्वचेचे म्हणजेच जे आपल्या डोक्याची स्काल्प असते त्याचं आरोग्य सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. कोंडा नष्ट करतं मेथीचे दाणे. त्याचबरोबर नवीन केस येण्यासाठी आणि केस गळती बंद करण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे म्हणून आपला दुसरा घटक लागणार आहे मेथीचे दाणे. तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा घटक आपल्याच्यासाठी लागणार आहे आवळा. आवळ्याची पावडर आपल्याला कुठल्या आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळते ती आपल्याला घ्यायची आहे. आवळा जो असतो तो वृद्धत्व रोधक म्हणून आपण वापरतो. केसांच्या मुळाच्या ज्या ग्रंथी असतात, ज्या पेशी असतात त्याचं आरोग्य सुधारण्यासाठी आवळ्याची पावडर ही अत्यंत महत्त्वाची असते. केस तुमचे चांगल्या रीतीने त्याचं पोषण होतं कारण याच्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणामध्ये असतं जे तुमची केस गळती बंद करण्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणून आवळ्याची पावडर आपल्याला वापरायची. आणि चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा सर्वात महत्त्वाचा घटक जो तुम्हाला कुणीही सांगत नाही तो घटक याच्यासाठी वापरायचा आहे आणि तो आहे कापूर. कापूर वापरायचा आहे पण तो कापूर आपल्याला वापरायचा आहे भीमसेनी. केमिकलयुक्त कापूर वापरायचं नाही. भीमसेनी कापूर तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये सुद्धा सहजरित्या मिळतो. थोडासा महाग असतो म्हणजे हा जर 10 रुपयाला असेल तर तो 15 रुपयाला मिळतो. तर तो आपल्याला घ्यायचा आहे. हे एकही केस तुमचा गळू देत नाही. केसांची मुळे घट्ट करण्यासाठी, केस तुमचे जाड बनवण्यासाठी आणि केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी हा भीमसेनी कापूर अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणून आपल्याला तो वापरायचा आहे. ही बनवण्याची प्रोसेस अत्यंत महत्त्वाची आहे. ते या प्रमाणे बनवायचं आहे. एक काचाची बॉटल घ्यायची आहे तुम्हाला. दुसरी कुठलीही बॉटल वापरायची नाही. काचाची बॉटल घ्यायची आहे. त्याच्यामध्ये 100 ml नारळाचं तेल आपल्याला टाकायचं आहे. त्यामध्ये हे 20-25 पानं जे मी तुम्हाला सांगितलेले सुकलेले कढीपत्त्याची पानं त्याच्यामध्ये चुरगळून टाकायचे आहेत. पावडरही करून टाकू शकता. चुरगळून टाकायचे आहेत. त्यामध्ये 1 चमचाभर मेथीचे दाणे टाकायचे आहेत. त्याचबरोबर 1 छोटा चमचा आवळा पावडर सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे. आणि जो भीमसेनी कापूर मी तुम्हाला सांगितलं तो थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे. मी तुम्हाला दाखवतो.
तर 100 ml साठी एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला तो टाकायचा आहे. थोडं प्रमाण इकडे तिकडे झालं, जास्त जरी झालं तरी काही हरकत नाही, तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे. या मिश्रणाला चांगल्या रीतीने हलवून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण उन्हामध्ये ठेवायचं आहे. उन्हामध्ये ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे मिश्रण उन्हामध्ये आपल्याला किमान 5 ते 6 दिवस ठेवायचं आहे. हे उन्हामध्ये दिवसामधून 2-3 तास राहिलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला ते उन्हामध्ये ठेवायचं आहे. उन्हामध्ये ठेवल्यामुळं याच्यामध्ये एक नैसर्गिक सर्वोत्तम अभिक्रिया तयार होते आणि त्यामुळं हे केसासाठी इतकं महत्त्वाचं तेल तयार होतं की तुमचा एकही केस गळणार नाही, याची तुम्हाला मी खात्री देतो. हे उन्हामध्ये ठेवायचं आहे. रोज आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे आणि मग उन्हामध्ये ठेवायचं आहे. असं 5 ते 6 दिवस तुम्हाला रोज करायचं आहे आणि 5 ते 6 दिवसानंतर हे जे तेल आहे ते वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे. सुती कपड्याने त्याला गाळून घ्या आणि हे गाळलेलं तेल आपण काचेच्या बॉटलमध्ये ठेवू शकता किंवा प्लास्टिकच्या बॉटलमध्येही नंतर तुम्ही ते ठेवू शकता. त्यानंतर हे जे तेल आहे ते रात्री झोपताना केसांच्या मुळाशी आपल्याला लावायचं आहे. तुम्ही 3 दिवस लावून बघा, तुमचा एकही जर केस गळाला तर मला विचारा. तुमचा एकही केस गळणार नाही. झोपताना हे केसाला लावा आणि सकाळी तुम्ही तुमच्या पद्धतीनं, ज्या पद्धतीनं तुम्ही केस धुता त्या पद्धतीनं धुवायचे आहेत. पण हे केस धुताना खूप गरम पाणी वापरायचं नाही. एकतर कोमट पाणी वापरा किंवा नॉर्मल जे असतं पाणी आपलं थंड पाणी नॉर्मल, त्याने आपले केस धुवा. हे तेल तुम्ही 10 ते 11 दिवस लावा. तुमची केस गळती तुम्हाला पूर्णपणे बंद झालेली दिसेल. चांगल्या रिझल्टसाठी, गेलेले केस परत येण्यासाठी याचा डेली वापर करा. 2-3 महिने तुमचे गेलेले केस तुम्हाला परत आलेले दिसतील. त्याचबरोबर 2-3 महिने जर तुम्ही याचा डेली वापर केला, तुमचे पांढरे झालेले केस सुद्धा तुम्हाला काळे व्हायला लागलेले दिसतील. इतकं हे परिणामकारक तेल आहे आणि त्यामुळं तुम्ही हे तेल घरच्या घरी बनवा, वापरा आणि याचा रिझल्ट्स तुम्हाला काय मिळतो तो तुम्ही मला अवश्य शेअर करा. अत्यंत परिणामकारक आणि खात्रीशीर हे तेल आहे. तुम्ही याचा वापर करा. गरजूपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही अवश्य शेअर करा आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.